5 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक 26 नुसार लघुलेखक स्टेनोग्राफर संवर्ग मृत घोषित करण्याचा शासन निर्णय रद्द करून लघुलेखक संवर्ग तातडीने पुनर्जीवित करणे व नियमित लघुलेखक भरती प्रक्रिया राबविण्याच्या मागणीकरता युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून असोसिएशनचे अध्यक्ष तुषार देशमुख यांच्या नेतृत्वात आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। लघुलेखक संवर्ग लघुलेखक संवर्ग लघुलेखक संवर्ग न्याय द्या इन्क्लाब जिंदाबाद। आम्ही आमचा हक्क मागतो। सर आम्ही कसं गोरगरिबांचे मुलं, आमचे आई बाबा नाही का शेतकरी आहे। आम्ही 6-7 वर्ष झाले आम्ही स्टडी करत आहोत स्टेनोग्राफरसाठी आणि अचानक आमचं पद नाही का रातोरात मृत केलेला आहे आणि आमचे आई वडिलांना आमच्याकडून लई अपेक्षा आहे की बा आमचा मुलगा लागाव आणि आमचा मुलगा कुठेतरी जॉबला असावा, पण या सरकारने नाही का आमचं पद्धत मृत करून आम्हाला नाही का जिवंत असून मरणं असं हे केलेलं आहे सर। आणि आमचं पद नाही का सर चालू करावं हीच आमची विनंती आहे सर। मागील अनेक दिवसापासून लघुलेखक स्टेनोग्राफर ही पद 5 मे रोजीच्या अन्यायकारक शासन निर्णय काढून शासनाने ज्यांच्याकडे कौशल्य आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष प्रशिक्षण प्राप्त केले अशा गुणवत्तापूर्ण उमेदवारांचं पद मृतच घोषित केले। त्यामुळं हजारो उमेदवारांवर आज अन्यायकारक हा निर्णय येऊन ठेपलाय। या निर्णयाच्या विरोधी मागील अनेक दिवसापासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून सरकारला वेळोवेळी सरकारकडे न्याय मागितला, पण सरकार साफपणे याकडे दुर्लक्ष करते। आमचा प्रमुख मागणी आहे पद मृत घोषित करून, फक्त ती पद मृत घोषित होणार नाहीत, ती एक पद मृत घोषित होणार नाही तर लाखो उमेदवारांचं भविष्य मृत होतंय। याकडे गांभीर्याने सरकारने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने आज सरकारला 24 तारखेपर्यंत आणि अल्टिमेटम दिला होता आणि या नांदेडमध्ये आज राज्यभरातील सर्व मुले, स्टेनोग्राफरची परिपूर्ण गुणवत्ता सिद्ध केलेली मुले सर्व एकत्रित येऊन आज बेमुदत अन्नत्याग उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे न्याय मागत आहोत आणि त्याचा आज पहिला दिवस आहे। शासनाने लघुलेखक हे पद पूर्णपणे रद्द केलेलं आहे। 5 मे 2026 रोजी जो अन्यायकारक GR काढलेला आहे आणि आमच्या गोरगरीब लेकरांचं भवितव्य धोक्यात आणलेलं आहे, तेच आम्हाला सरकारला कळकळीची विनंती आहे की तो अन्यायकारक GR रद्द करावा आणि आमचं पद पुनर्जीवित करावं। आम्ही आतापर्यंत राधा मॅडम यांना खूप वेळेस भेटी दिल्या, CM साहेबांना पण खूप वेळेस भेटी दिल्या, तरी पण सरकारने आमची कोणती दखल घेतली नाही किंवा आम्हाला आमच्या आंदोलनाला काही प्रतिसाद दिलेला नाहीये। तरी पण आम्ही अशी विनंती करतो सरकारला की आजपर्यंत आम्ही खूप कष्ट केलेले आहेत। आमच्या शिक्षणाला कमीत कमी 5 ते 7 वर्ष लागतात। आम्ही खूप मेहनत करून इथपर्यंत आलेलो आहोत, तरी पण तो GR रद्द करावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। तरी पण आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस समोर जो आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे, तो आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही।